महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीनं शनिवार चौक बाजीराव रस्ता येथे मी मराठी स्वाक्षरी मराठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुमारे 3000हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग नोंदवला। या उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते राजेंद्र वागसकर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते योगेश खैरे, संघटक प्रल्हाद गवळी, मनविसेचे प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अभिषेक थिटे, धनंजय दळवी यांनी भेट दिली। मनसे शहर सचिव वसंत खुटवड, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी उपक्रमाचे आयोजन केले। तर रुपेश चांदेकर, ऋषिकेश करंदीकर, करण मेहता, चंद्रकांत राजगुरू, प्रमोद उमरदंड, राहुल मुंगळे यांनी उपक्रमात सहकार्य केले। मराठीत स्वाक्षरी करणाऱ्याला यावेळी पेढा देखील देण्यात आला। या उपक्रमाचे यंदा 16वे वर्ष होते। यावेळी कॅलिग्राफी करणारे कलाकार देखील सहभागी झाले होते। मराठी भाषेचे महत्त्व आणि महती या उपक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आली। वाढदिवस त्यानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य भाषा दिन साजरा केला जातो। याचं खरं श्रेय हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबद्दल आवाज उठवला आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मराठीला जितका मान मिळाला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे पक्षाचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे यांचेही आभार मानतो। त्याचबरोबर या पुणे शहरामध्ये या चौकामध्ये सर्वप्रथम हा शाळांचा कार्यक्रम ऑर्गनाईज करणारे आमचे वसंत खुटवड असतील, आमचे सारंग सराफ असतील, मी यांना सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व पुणेकरांना या महाराष्ट्र राजभाषा दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही 27 फेब्रुवारी जागतिक राजभाषा दिन हा गेली 15 वर्ष आणि यंदाचे 16वे वर्ष आहे। मी सारंग सराफ आम्ही सर्व मिळून पुणे मंडईमध्ये हा कार्यक्रम घ्यायचो। मंडईमध्ये मेट्रो काम चालू आल्यामुळं आता सगळे बंधू चौकात गेली कित्येक वर्ष घेतोय। याचा उद्देश हाच आहे की आपली मराठी भाषा ही व्यवहारामध्ये वापरली जावी। मराठीवर फक्त प्रेम करून चालणार नाही, मराठीमध्ये व्यवहारही केले पाहिजेत आणि मनसे यासाठी सातत्याने स्थापनेपासून प्रयत्न करते। त्याचाच परिपाक म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरेंनी ज्या प्रमुख मागण्या केल्या होत्या पंतप्रधान मोदी यांच्याकडे, त्यात एक मागणी अशी होती की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ खासदारकीला, पण तुम्ही मराठीला राजभाषा दिन आणि राजभाषा मान्यता द्या। त्यानंतर लोकसभेनंतर लगेच मराठीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली आणि मनसेच्या या लढ्याला यश मिळालं। मराठी माणसाच्या मनात आनंद द्विगुणित झाला आणि हा उपक्रम आम्ही करतोय आणि पुढेही करत राहू।